नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड सीईटी पासून कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर साधारणतः निकाल लागलेला आहे, त्याचबरोबर आपण महत्त्वाचे व्हिडिओज देखील देत आहोत, कारण का एका व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर होत नसतात, त्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी देत आहोत। तर आता विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की बीएड सीईटीचा निकाल लागलेला आहे, पुढील कॅप प्रोसेस कधी सुरू होणार आणि साधारणतः ही कॅप प्रोसेस कशी असते, तर या संदर्भातली अगदी इत्थंभूत माहिती प्रॉपर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। साधारणतः लक्षात घ्या की बीएड सीईटीची जी कॅप प्रोसेस आहे ती याच आठवड्यामध्ये म्हणजेच लक्षात घ्या आजपासून कुठल्याही वेळी सुरू होऊ शकते आणि ही कॅप प्रोसेस यालाच म्हणतात बीएड काउन्सिलिंग देखील याला म्हटलं जातं, त्याचबरोबर बीएड प्रवेश प्रक्रिया देखील या प्रक्रियेला म्हटलं जातं। साधारणतः याच आठवड्यामध्ये ही बीएड कॅप प्रोसेस सुरू होईल। साधारणतः विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म पुन्हा नव्याने भरावा लागतो, जसा सीईटीचा तुम्ही फॉर्म भरला होता तशाच प्रकारे तुम्हाला हा फॉर्म पुन्हा नव्याने भरावा लागतो। तर याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र अपलोड करावी लागतात, कागदपत्र व्हेरीफाय म्हणजेच याला म्हणतात ऑनलाईन स्क्रुटिनी। तर ही स्क्रुटिनी तुम्हाला घर बसल्या याच दिवसांमध्ये करून घ्यावी लागते। म्हणजेच काय की तुम्हाला कॅप प्रोसेसच्या फॉर्मची जेवढी मुदत असते तेवढीच मुदत कागदपत्र पडताळणीसाठी दिली जातात। तर याच्यामध्ये सगळी कागदपत्र लक्षात घ्या अपलोड करावी लागतात। तर आपण या संदर्भातला माहितीपर व्हिडिओ म्हणजेच बीएड प्रवेश प्रक्रियेसाठी कोणकोणती कागदपत्रे हवी आहेत याचा माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच दिलेला आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्हाला हा पाहून घ्यायचा आहे, कारण का लक्षात घ्या की कॅप प्रोसेससाठी जर कॅटेगरीमधून असाल तर नॉन क्रिमिनल असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट असेल, तर अशा प्रकारची महत्त्वाची कागदपत्र प्रवेशावेळी लागतात। तुमच्याकडे आता कॅप प्रोसेसमध्ये सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही पावती अपलोड करू शकता, पण ज्याच्यानंतर परंतु लक्षात घ्या की ज्यावेळी तुम्हाला कॉलेज अलॉट होतं, ज्यावेळी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असतो तोपर्यंत कागदपत्र सादर करावी लागतात। तर या संदर्भातली आपण वेळोवेळी माहिती घेत आहोत। तर साधारणतः 15 ते 20 दिवसांच्या कालावधीमध्ये बीएड जी कॅप प्रोसेस आहे तर याच्या रजिस्ट्रेशनसाठी वेळ दिला जातो। तर याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत बीएड सीईटी अंतर्गत जे विद्यार्थी आहेत कॅप प्रोसेसचा फॉर्म भरल्यानंतर त्यांची एकत्रित मेरिट लिस्ट लागली जाते। याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जनरल म्हणजेच मराठी माध्यमाचे बीएड कॉलेजेस असतील, त्याचबरोबर ELCT असेल, तर अशा प्रकारची ही मेरिट लिस्ट लागली जाते आणि त्याच्यानंतर मेथड द्यायची असते। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांना लक्षात घ्या की त्यांच्या लॉगिनमध्ये कॉलेज ऑप्शन द्यायचे असतात आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि सगळ्यात शेवटचा राऊंड जो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असतो तो होत असतो। तर अशा प्रकारे साधारणतः 2.5 ते 3 महिन्यांची ही कॅप प्रोसेस असते। ज्यांना बीएड अंतर्गत प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी कागदपत्र प्रॉपर पहा, कारण का पुढील काही दिवसांमध्ये म्हणजेच याच आठवड्यामध्ये कुठल्याही वेळी हे कॅप प्रोसेसचे फॉर्म आहेत ते सुरू होऊ शकतात। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा। ऑलरेडी आपण विद्यार्थ्यांना कॉलेजची लिस्ट दिलेली आहे, हेच कॉलेज लक्षात घ्या यावर्षी असणार आहे। साधारणतः बीएड कॅप प्रोसेसचं वेळापत्रक याच आठवड्यात प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर आपण सांगितलेल्या प्रोसेस आहेत त्या सुरू होणार आहेत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड ॲडमिशन संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।